विलासमूर्ती राणाल आणि सारंगाव संघ टॉस करण्यासाठी यायचंय. सारंगाव संघाचा कर्णधार आणि विलासमूर्ती राणाल संघाचा कर्णधार. तर वळूया आपण सुरू होणाऱ्या सामन्याकडे. साहिल टेक्सटाईलला कारिवली विपक्ष बॉयप्रेम केवणदेव या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये टेमघर संघाला पराभूत केलेला आहे नवघरे संघाने. आपण पाहत आहात स्वर्गीय भानुदास पाटील स्मृती चषक 2022 आयोजन आणि या स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बॉयप्रेम केवणदेव विपक्ष साहिल टेक्सटाईलला कारिवली या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण पाटील फॅम टीम सुमित कुमार बॉयप्रेम केवणदेव या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. साहिल टेक्सटाईल कारिवली विपक्ष सुमित कुमार बॉयप्रेम केवणदेव या दोन संघामधील सामना आपण पाहणार आहोत. तर सामना सुरू होतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू छोट्या बॅकरीचा वापर करून चेंडू कव्हर रिझल्ट मध्ये टोलवलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी इथे कंप्लीट होते. अतिशय उत्कृष्ट रन बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक आणि जतीन ही सलमी जोडी मैदानामध्ये आणि प्रतीक जतीन या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ अगदी पहिल्याच चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या दोन धावीने अकाउंट ओपन करतोय प्रतीक आणि दोन धावीने श्रीगणेश होतोय कारिवली या संघाच्या धावसंख्येचा. यावेळी केवळ चेंडूला चॉप केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिजन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज प्रतीक आणि एका धावेने कारिवली संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धाव 3 धावा. साहिल टेक्सटाईल कारिवली विपक्ष सुमित कुमार बॉयप्रेम दिवे या दोन संघामधील सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकतोय मात्र लेट थ्रो आणि परिणाम स्वरूप 2 धाव पूर्ण. धावसंख्या 5 धावफलक झाला केली गेलेली आहे. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू पूर्णपणे बीट होतोय तो फलंदाज. टॉस साठी नक्कीच दोन्ही संघांना एक टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस केला जाईल. प्रमोद पाटील यांच्या शुभ असते. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 5 धावा. नाणेफेक हारल्यानंतर कारिवली संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर मधून टोललेला आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावेने साहिल टेक्सटाईल कारिवली संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 7 धावा. 7 ऑन द स्कोर बोर्ड. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय दिवे या संघाकडून. मैदानामध्ये प्रतीक आणि जतीनच्या रूपाने
धावसंख्या 7 बिनबाद. यावेळी मिस्टान फटका चेंडूमध्ये स्ट्रेक चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज जतीन याची गेली संपुष्टात. गोलंदाजी मार्गावर दुसऱ्या षटक घालण्यासाठी गोलंदाज रोहित येतोय. धावसंख्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर 1/7 धावफलकर झलकले गेलेले आहे कारगिल या संघाची. हे शेवटचे षटक सुरू होणार आहे. पुढील सामना आपल्याला सारंगाव विपक्ष रानाल या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. मात्र सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय या साहिल टेक्सटाईल कारिवली विरुद्ध सुमित कुमार बॉयप्रेम दिवे या दोन संघांमध्ये. कृपया वेळेचं सहकार्य करायचं आहे. खेळ सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्यास संघाला विनंती असेल की आपण जास्त वेळ खर्च करायचा नाही. गोलंदाज रोहित फील्ड मध्ये परिवर्तन केला जातोय. मात्र फील्डची सजावट करताना आपण वेळेचंही भान राखायचं आहे. कारण आज अंतिम दिवस आहे आणि आजच्या दिवशी अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. रोहित बॉलिंग मार्कवर खेळाडू कक्षाच्या टोकाकडून. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू सुरेख डिलिव्हरी. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 7 धावा. अजय सामना करेल गोलंदाज रोहित याचा. यामध्ये आपण पाहतोय साहिल टेक्सटाईल कारिवली विपक्ष सुमित कुमार बाळप्रेम दिवे या दोन संघामधला सामना. यावेळी चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. मिस्टर फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मात्र झेलला तिथे कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज अजय. अजय या 2 धावेने आपला अकाउंट ओपन करतोय आणि 2 धावेने कारिवली संघाची धावसंख्या वाढून झाली. ती आपल्याकडे 9 धावा. प्रवीण पाटील फॅम टीम सुमित कुमार बाळप्रेम दिव्य संघ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. रोहित आणि पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज अजय. यावेळी मात्र सुरेख चेंडू. फुटवर्कचा कुठल्या प्रकारचा वापर इथे करताना दिसून आता फलंदाज. जहां मोबाइल में नेटवर्क वहां क्रिकेट में फुटवर्क जरूर आहे. मात्र इथे कुठल्या प्रकारचं फुटवर्क चा वापर पाहायला मिळालेला नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 9 धावा. यावेळी मात्र सुरेख चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय या ढोंटे राई जाओगे. 2 चेंडू बॅक टू बॅक. दोन्ही चेंडू निर्धाव चेंडू. रोहित याची हिट गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावपलीकडे 9 धावा. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कोर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा. धावपलीकडे झाल्या गेलेल्या आहेत आणि या षटकामधील शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. लास्ट ओव्हर
अँड लास्ट बॉल. यावेळी केवळ हलक्या हाताने चेंडूला पुश केलेला आहे. कव्हर रिझनकडे स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावला होता. तर अशा प्रकारे सिंगलने या 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. निर्धारित 2 षटकामध्ये साहिल टेक्सटाईलला कारिवली संघाने आपल्या धावपलकावर एका गडाच्या मोबदल्यात धावा जगलेल्या त्या 11 आणि 12 धावांचं योगदान ठेवलेलं आहे, आव्हान ठेवलेलं आहे सॉरी, ते दिव्या संघासमोर. नक्कीच हे समीकरण वारंवार आपल्याला पाहायला मिळते. तब्बल तिसऱ्यांदा हे समीकरण आपण पाहतोय की 11 धावा धावपलकावर झळकल्या गेल्या निर्धारित 2 षटकामध्ये आणि 12 धावांचं आव्हान असणार आहे ते सुमित कुमार बाळपेम दिव्या संघासमोर. या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य सहकारी ज्यांचा लाभलेला आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण ज्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय प्रथम द्वितीय तृतीय आणि मॅन ऑफ द मॅचच्या, त्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत स्वर्गीय भानुदास केशव पाटील यांच्या स्मरणार्थ वैभव अशोक पाटील यांच्याकडून. त्यांचा विशेष धन्यवाद. त्यानंतर फर्स्ट अँड सेकंड कॅश प्राईज स्पॉन्सर उपसरपंच ग्रामपंचायत गोंदवले युवा नेते सुमित सुरेश म्हात्रे साहेबांकडून. तृतीय कॅश प्राईज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे ग्रामपंचायत सदस्य गोंदवले प्रकाश श्रीपाद पाटील साहेबांकडून. त्यांचा विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ही पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेली आहेत स्वर्गीय कुणाल गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ दीपक गजानन पाटील यांच्याकडून. त्यांचा विशेष धन्यवाद. प्लेअर ऑफ द डे हे जी 2 पारितोषिक आहे ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. 3 पारितोषिक आहेत तब्बल, कारण आजच्या दिवशी प्लेअर ऑफ द डे दिला जाणार आहे स्वर्गीय उज्ज्वला पाटील यांच्या स्मरणार्थ विशाल दत्तात्रय पाटील यांच्याकडून. त्यांचा विशेष धन्यवाद. बॉल सुविधा जयेश मनोहर पाटील, पाणी सुविधा जयेश सुदाम म्हात्रे आणि टॉस बॉक्स संदीप सहदेव पाटील शिवसेना शाखाप्रमुख गोंदवले. तसेच नेट सुविधा शिवाजी म्हात्रे यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचे विशेष धन्यवाद. तर 12चं लक्ष आहे आणि 12 लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे दिव्य संघाकडून काय केला जाईल या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक परेश भगत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामीची जोडी पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. साहिल टेक्सटाईल कारिवली संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. उडेल मग एक निघेल ना, एक मॅच होईल ना, परत एक मॅच होईल ना, 2 मॅच होतीलच. काय झाले ते त्यांची चालू झाली मॅच, दुसरा राऊंड आहे त्यांचा. आता वरचे 2 संघ विजेते आहेत त्यांची मॅच होईल ना, एक यातून जिंकेल ना त्याचे पुढे जायचं. स्ट्राईक एंडवर राज, नॉन स्ट्राईक एंडला दर्पण. 12 धावांचं लक्ष. जतीन येतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवर राज, नॉन स्ट्राईक एंडला दर्पण. जतीन गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल फलंदाज राज. चला स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता.
पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू, जागते रहो का इशारा देने वाली गेंद, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज राज. निर्धाव चेंडू जातोय. 12 धावांचं माफक लक्ष आहे. आपण बऱ्याचदा लो स्कोरिंग सामने अतिशय इंटरेस्टिंग होताना पाहिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, भिवंडी क्रिकेट असो. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, गोलंदाज जतीन याच्या माध्यमातून. जतीन हा सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू. आता मात्र हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडू पर्यंत. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक निर्णय आणि फलंदाज दर्पण हा शून्यावर धावचीच्या रूपाने बाद होतोय. पहिला झटका बसतोय सुमित कुमार बॉयप्रेम केवनी दिव्या संघाला. ज्याचं खातं उघडतंय आणि विकेटचं सुद्धा खातं उघडतंय. 1-1. 10 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचंय. अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय सर्व संघांनी. नव्याने आलेला फलंदाज जितू. जतीन षटकातील पुढील चेंडू. आता मात्र चांगला फटका खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत अतिशय वेगाने पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा धोकादायक निर्णय, परंतु आता सुखरूप पोहोचतोय क्रीज मध्ये. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1-2. अतिशय चांगली कामगिरी करतोय क्षेत्ररक्षणामध्ये साहिल टेक्सटाईल कारिवली संघ. मात्र अतिशय चपलाईने चेंडू मागे धावतोय. क्षेत्ररक्षण खूपच चांगलं झालेले आहे आतापर्यंत कारिवली संघाकडून. 12 धावांचं लक्ष आणि 12 धावांच्या लक्ष्यासमोर अगदी कडवी झुंज देतोय कारिवली संघ. धावसंख्या 1-2. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. जतीन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट षटकातील पुढील चेंडू. अतिशय चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा निर्णय होतोय, परंतु नकार देतोय जितू. एका धाव समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1-3. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय धुमाल सर. अतिशय चपलाईने धावतात चेंडू मागे कारिवली संघाचे क्षेत्ररक्षक. कुठल्याही प्रकारे संधी देत नाहीये. जतीन याने मात्र चांगली गोलंदाजी केलेली. आतापर्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आता मात्र सुंदर चेंडू होता. चौथी धाव घेण्यामध्ये यश आलेले आहे दोन्ही फलंदाजांना. या एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1-4. 7 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. जतीन सज्ज होतोय.
गोलंदाज जतीन सज्ज होतोय. षटकातील शेवटचा चेंडू सामोर जाईल फलंदाज जितू. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज जतीन याने. आता मात्र उर्वरित 7 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाज जतीन याच्या मार्फत. चला स्पीडअप करायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारिवली संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. चला स्पीडअप करायचंय. 6 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रतीक येतोय. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे विजयासाठी. सुमित कुमार बॉयप्रेम केवणी देवी या संघाला. तर व्यासपीठावर आगमन झालेले कुणाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याला स्पीडअप करायचंय. कारिवली संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. प्रतीक पहिला चेंडू हवेमध्ये. चेंडू नो मॅन्स लँड वर पडतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धावी पूर्ण होते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1 बाद 6. 5 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. अर्धा टप्पा पार झालेला आहे धावसंख्येचा. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे 5 चेंडू मध्ये. प्रतीक सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज जितू. अतिशय चांगला चेंडू. दोन धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. लेग बाईटच्या रूपाने कशाही हो धावा येणं गरजेचं आहे. दिवे संघाला 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1 बाद 8. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना. चला स्पीडअप करायचा आहे कारिवली संघ. प्रतीक सज्ज होतोय. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर षटकातील पुढील चेंडू. अतिशय वेगवान चेंडू. एक्सप्रेस डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू. काय गोलंदाजी होते धुमाल सर. 12 धावांचा लक्ष्यासमोर अतिशय अचूक टप्प्यावर भेदक गोलंदाजी होते. 3 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. प्रतीक सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढील चेंडू. आता मात्र बघूया काय घडलंय त्या ठिकाणी. दिशाहीन चेंडू. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1 बाद 9. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता.
3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट षटकातील पुढील चेंडू. चेंडूला भिरकावून दिलेला आहे चेंडू. झेल सुटतोय, अतिशय महत्वाच्या सनी झेल सुटतोय आणि रनआउटची चान्स सुद्धा सोडलेली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 1-11. स्कोर लेवल झालेला आहे. 2 चेंडू मध्ये एका धावाची आवश्यकता. कॅच नाही तर नक्कीच मॅच सोडलेली आहे, कारण की 2 धावा सुद्धा पलून काढलेल्या आहेत या चेंडूवर. अतिशय सोपा झेल होता. दोन चेंडू एका धावाची आवश्यकता.